नमस्कार प्रियजन हो. आजचे प्रगटीकरण ह्या मालिकेमध्ये आज आपण संदेश क्रमांक 9 पाहणार आहोत आणि त्या संदेशाचं शीर्षक आहे फिलाडेल्फिया येथील मंडळी. बंधू आणि भगिनींनो, मी देवाचे उपकार मानू इच्छितो कारण की त्याने आजपर्यंत आपल्याला प्रत्येक संदेशामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे आणि आज तुमचा आणि माझा विश्वास हाच असेल की त्यानं आज देखील आपल्या संगती आहे आणि त्यानं अभिवचन दिलेलं आहे की ज्या ठिकाणी दोघं किंवा तिघे त्याच्या नावामध्ये जमलेले आहेत त्या ठिकाणी त्याचं वास्तव्य आहे. तर बंधू आणि भगिनींनो, पुन्हा एक वार आपण देवाला विनंती करूया की त्याने आपल्याला मार्गदर्शन करावं आणि त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्या सर्वांना प्रेरित करावं. प्रार्थना करूया. स्वर्गातील जिवंत परमेश्वर देवा, उपकार मानतो आजच्या संधीबद्दल. मागत आहोत परमेश्वरा की तू आमच्या संगती राहा. तुझं वचन उघडत आहोत तसं आमचं अंतकरण देखील उघड आणि परमेश्वरा सर्व गोष्टी तुझ्या इच्छेनुसार आम्ही शिकाव्यात असं होऊ दे. नम्र विनंती येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. बंधू आणि भगिनींनो, आजचा जो संदेश आहे तो फिलाडेल्फिया मंडळीविषयी आहे आणि फिलाडेल्फिया या मंडळीचा अर्थ किंवा फिलाडेल्फिया या शब्दाचा अर्थ बंधुप्रेम असा आहे. बंधुप्रेम असा आहे. जर ह्या मंडळीविषयी आपण जर विचार केला काळानुसार, तर ही मंडळी 1833 इसवी सन ते 1844 इसवी सन ह्या दरम्यान होती. म्हणजे ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की पहिल्या मंडळीपासून ज्यावेळेस आपण सुरुवात केली, म्हणजे ख्रिस्तानं ज्या मंडळी स्थापन केली, ख्रिस्तानं आणि प्रेषितांच्या मार्गदर्शनाखाली जी मंडळी स्थापन झाली, म्हणजे देवाचे लोक ज्या ठिकाणी जमले, त्या वेळेपासून शेवटच्या काळापर्यंत, म्हणजे येशू ख्रिस्ताचं पहिलं येणं जे होतं आणि त्याच्यानंतर तो स्वर्गारोहण झाला, त्याच्यानंतर येशू ख्रिस्त दुसरे वेळेस येईपर्यंत देवाच्या लोकांची परिस्थिती किंवा देवाच्या लोकांचं आयुष्य कसं असेल याच्याविषयी आपण शिकत आहोत. मग आपण एफेस मंडळीविषयी शिकलो, स्मुर्ना मंडळीविषयी शिकलो, परगम मंडळीविषयी शिकलो, थुअतिरा मंडळीविषयी शिकलो, सार्दिस मंडळीविषयी शिकलो आणि आता आपण फिलाडेल्फिया म्हणजे बंधुप्रेम या मंडळीविषयी शिकणार आहोत. आता ही जी मंडळी आहे, ही मंडळी, या मंडळीचं नाव फिलाडेल्फिया म्हणजे बंधुप्रेम असं का आहे हे देखील आपण पाहणार आहोत. प्रकटीकरणाचा 3रा अध्याय आणि 7वं वचन. फिलाडेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही. बंधू आणि भगिनींनो, येशू ख्रिस्त पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला सांगत आहे की तो विश्वसनीय साक्षी आहे. म्हणजे येशू ख्रिस्त कधीही कोणाविषयीही कधी खोटं बोलत नाही. म्हणून तो 7 मंडळांना ज्यावेळेस पत्र लिही किंवा योहानाला सांगत आहे त्या मंडळांना पत्र लिही, त्यावेळेस येशू ख्रिस्त त्या मंडळांविषयी योहानाला सांगत आहे. येशू ख्रिस्त त्या मंडळीतील लोकांना त्यांच्याविषयी सांगत आहे. या ठिकाणी येशू ख्रिस्त काय म्हणतो? जो पवित्र व सत्य आहे, ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे, ज्याने उघडल्यावर कोणी बंद करणार नाही आणि ज्याने बंद केल्यावर कोणी उघडणार नाही, तो असे म्हणतो. आता मुद्दा नंबर 1 या ठिकाणी असा आहे की येशू ख्रिस्त या मंडळीच्या समोर कसं प्रकट करत आहे. आपल्याला माहित आहे बंधू आणि भगिनींनो की मंडळीची जशी गरज आहे त्याप्रमाणे येशू ख्रिस्त त्या मंडळीच्या समोर स्वतःच प्रकट करत आहे. तर ह्या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणतो जो पवित्र व सत्य आहे. ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे प्रकटीकरण 6:10 मध्ये. प्रकटीकरण याचा 6वा अध्याय आणि 10वं वचन. ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे स्वामी, तू पवित्र व सत्य आहेस. तू कुठपर्यंत न्यायनिवाडा करणार नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांपासून आमच्या रक्ताचा सूड घेणार नाहीस. प्रियजन हो, ह्या ठिकाणी प्रकटीकरणाच्या 6व्या अध्यायामध्ये आपण आजपर्यंत पोहोचलेलो नाही, पण ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की जे लोक येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्यांनी छळ सहन केलेला आहे, येशू ख्रिस्ताच्या नावास्तव त्यांचा छळ झालेला आहे, त्यांना मृत्यू पत्करावा लागलेला आहे, तर ते लोक थोडक्यात न्याय मागत आहेत.
ते लोक ह्या ठिकाणी म्हणत आहेत, हे ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे स्वामी, तू पवित्र व सत्य आहेस, तू कोठपर्यंत न्यायनिवाडा करणार नाहीस. म्हणजे जरा लक्ष द्या, पवित्र आणि सत्य आहेस म्हणजे ते लोक येशू ख्रिस्ताला म्हणत आहेत की येशू ख्रिस्ता तू पवित्र आणि सत्य आहेस. म्हणजे पवित्र आणि सत्य म्हणजे काय, कोणत्या संदर्भामध्ये ते पवित्र आणि सत्य आहेत, तू कुठपर्यंत न्यायनिवाडा करणार नाहीस. म्हणजे पवित्र आणि सत्य जे आहे हे दोन शब्द न्यायनिवाड्यासाठी निगडीत किंवा न्यायनिवाड्याशी संबंधित असे आहेत. म्हणून बंधू आणि भगिनींनो, ह्या ठिकाणी हे जाणणं गरजेचं आहे की जे लोक मरण पावलेले आहेत त्यांचं रक्त थोडक्यात येशू ख्रिस्ताला म्हणत आहे किंवा देवाला म्हणत आहे की हे स्वामी, तू पवित्र आणि सत्य आहेस. म्हणजे थोडक्यात तू न्यायी आहेस, म्हणून तू काय कर, आमचा न्याय कर. ज्या लोकांनी आमचा वध केलेला आहे त्यांचा तू न्याय कर. म्हणजे पवित्र आणि सत्य ह्या दोन गोष्टी न्यायाच्या संबंधी म्हणजे न्यायाच्या संलग्न अशा आहेत. म्हणून येशू ख्रिस्त फिलाडेल्फिया मंडळीमध्ये स्वतःच कसं प्रकट करत आहे, जो पवित्र व सत्य आहे. म्हणजे तो थोडक्यात म्हणत आहे, मी पवित्र आहे, सत्य आहे. म्हणजे थोडक्यात काय, मी न्याय निवाडा करेन, मी न्याय निवाडा करेन. हा महत्वाचा मुद्दा आहे. का आता ह्या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणत आहे की मी सत्य व पवित्र आहे, कारण की तो न्याय निवाडा करणार आहे. तो म्हणत आहे, ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे, ज्याने उघडल्यावर कोणी बंद करणार नाही. म्हणजे येशू ख्रिस्ताकडे दाविदाची किल्ली आहे, त्या किल्लीनं ज्या गोष्टी तो उघडतो ते कोणी बंद करणार नाही, आणि ज्याने बंद केल्यावर कोणी उघडणार नाही. म्हणजे येशू ख्रिस्तानं जर ती गोष्ट बंद केली तर कोणीही ती गोष्ट परत उघडू शकणार नाही, असं देवाचं वचन म्हणतं. तर ह्या ठिकाणी आपण विशेष करून पाहत आहोत की येशू ख्रिस्त ह्या मंडळीच्या समोर कसं प्रगट होत आहे, एक न्यायकर्ता म्हणून प्रगट होत आहे. म्हणजे येशू ख्रिस्त म्हणत आहे की मी पवित्र आहे, मी सत्य आहे, म्हणजे मी थोडक्यात न्याय करणार. म्हणजे बंधू आणि भगिनींनो, दानिएलचं पुस्तक शिकत असताना आपण हे पाहिलं, 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन मध्ये न्यायनिवाडा सुरू झाला. म्हणजे येशू ख्रिस्त ह्या लोकांना असं सांगत आहे की तुम्ही न्यायनिवाड्यामध्ये पाऊल टाकणारच आहात. तर तुम्हाला कोणाची गरज आहे, तुम्ही पवित्र असलं पाहिजे आणि तुम्ही सत्य असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही सत्याच्या मार्गावरती चालणारे आणि पावित्र्याच्या मार्गावरती चालणारे लोक पाहिजेत, जेणेकरून मी ज्यावेळेस तुमचा न्याय करेन त्यावेळेस तुम्ही खरे किंवा निर्दोष किंवा निष्पाप असे माझ्यासमोर तुम्ही असले पाहिजेत. प्रकटीकरणाचा 3रा अध्याय आणि 7वं वचन, फिलाडेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही, जो पवित्र व सत्य आहे, ज्याच्या जवळ दाविदाची किल्ली आहे. आता दाविदाची किल्ली म्हणजे काय, आणि ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, ज्याने उघडल्यावर कोणी बंद करणार नाही आणि ज्याने बंद केल्यावर कोणी उघडणार नाही, तो असे म्हणतो. म्हणजे आता दाविदाची किल्ली येशू ख्रिस्ताकडे आहे. आता दाविदाची किल्ली म्हणजे काय, यशायाचा 22वा अध्याय आणि 22वं वचन, यशाया 22:22 मध्ये लिहिलं आहे की दाविदाच्या घराण्याची किल्ली त्याच्या खांद्यावरती ठेवेल, त्याने उघडले तर कोणी बंद करणार नाही, त्याने बंद केले तर कोणी उघडणार नाही. आता ह्या ठिकाणी आणखीन एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते आणि ती जास्त आपल्याला माहिती देते. ती कोणती, दाविदाच्या घराण्याची किल्ली. आता घराण्याची किल्ली, दाविदाच्या घराण्याची किल्ली त्याच्या खांद्यावर ठेवेल. आता बंधू आणि भगिनींनो, जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर घराची किल्ली म्हणजे थोडक्यात घरामध्ये प्रवेश करताना आपल्याला कुलूप उघडावं लागतं, किंवा घरातून बाहेर आल्यानंतर घर बंद करायचं असेल, सुरक्षित ठेवायचं असेल तर कुलपाने म्हणजे चावीने कुलूप बंद करावं लागतं. म्हणजे चावीची गरज, किल्लीची गरज जी आहे ती घरामध्ये प्रवेश करताना, एखाद्या गोष्टीमध्ये प्रवेश करताना, आणि ती गोष्ट त्याच्यातून बाहेर येताना, आपण त्याच्यातून बाहेर येताना, आणि ती गोष्ट सुरक्षित ठेवण्यासाठी आपण किल्लीचा वापर करतो. तर ह्या गोष्टीविषयी, किल्लीविषयी ह्या ठिकाणी का नमूद केलेलं आहे. स्तोत्रसंहिता 122:5, स्तोत्रसंहिता 122वा अध्याय आणि 5वं वचन, ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, कारण तेथे न्यायसने
दाविदाच्या घराण्याची राजसने मांडली आहेत. आता आपल्याला जास्त माहिती, आपण कुठून सुरुवात केली? दाविदाची किल्ली. मग त्याच्यानंतर आपण कुठे गेलो? दाविदाच्या घराण्याची किल्ली. मग त्याच्यानंतर आपण कुठे गेलो? त्या ठिकाणी लिहिलेलं आहे दाविदाच्या घराण्याची राजसने मांडली आहेत, म्हणजे तेथे न्याय आसने आहेत. न्याय आसने आहेत. कळालं का बंधू आणि भगिनींनो? महत्वाचं वचन आहे, अतिशय महत्वाचं वचन आहे. म्हणजे बंधू आणि भगिनींनो, येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी सांगत आहे की दाविदाच्या घराण्याची किल्ली म्हणजे न्यायसनाचे म्हणजे किंवा न्याय निवाड्याची किल्ली येशू ख्रिस्ताकडे आहे. परत एकदा हा मुद्दा मी ह्या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. दाविदाची किल्ली म्हणजे काय? आता दाविदाची किल्ली याच्याविषयी आपण यशामध्ये काय पाहतो की दाविदाच्या घराण्याची किल्ली. घराण्याची किल्ली म्हणजे या ठिकाणी लिहिलेलं आहे यशया 22:22 मध्ये, जर ते घर उघडलं गेलं तर ते चावीनच उघडलं जाईल आणि जर बंद केलं तर ते चावीनच बंद केलं जाईल. आणि दाविदाची चावी, त्या घराची चावी कोणाकडे आहे? येशू ख्रिस्ताकडे. आता दाविदाच्या घराण्याची किल्ली म्हणजे काय? आता या ठिकाणी लिहिलेलं आहे स्तोत्रसंहिता 122 अध्याय 5व्या वचनामध्ये, कारण तेथे म्हणजे दाविदाच्या घराण्यामध्ये न्यायसने आणि या ठिकाणी असं लिहिलेलं आहे दाविदाच्या घराण्याची राजसने मांडली आहेत. म्हणजे त्या घराण्यामध्ये किंवा त्या ठिकाणी न्यायसभा आहे किंवा न्याय निवाडा होतो. म्हणून आपण असं म्हणू शकतो बंधू आणि भगिनींनो की येशू ख्रिस्ताकडे न्याय निवाडा सुरू करण्याची ताकद आहे किंवा तो न्याय निवाडा सुरू करू शकतो, जो न्याय निवाडा कोणीही बंद करू शकत नाही. एवढंच नाही तर ज्यावेळेस येशू ख्रिस्त न्याय निवाडा करून संपवेल त्यावेळेस तो न्याय निवाडा चालू कोणी ठेवू शकणार नाही किंवा परत तो न्याय निवाडा कोणीही उघडू शकणार नाही. म्हणजे दाविदाची किल्ली म्हणजे न्याय निवाडा सुरू करण्याची जी ताकद आहे किंवा जो हक्क आहे तो येशू ख्रिस्ताकडेच आहे. आणि न्याय निवाडा समाप्त करण्याचा हक्क कोणाकडे असेल तर तो येशू ख्रिस्ताकडे आहे. बंधू आणि भगिनींनो, हे महत्वाचे वचन आहेत. आता ह्या ठिकाणी लिहिले आहे दाविदाच्या घराण्याची किल्ली. दाविदाच्या घराण्याची किल्ली, यशायाचा 22 अध्याय 22 वचन, दाविदाच्या घराण्याची किल्ली त्याच्या खांद्यावरती ठेवील. आता त्याच्या खांद्यावरती ठेवून म्हणजे काय? म्हणजे एक वचनामधून आपण दुसऱ्या वचनामध्ये गेलो आणि त्या ठिकाणी नवीन शब्द पाहिलेला आहे आपण आणि तिथं लिहिलेलं आहे की त्याच्या खांद्यावर ठेवेल. आता खांदा कशाला दर्शवतो? यशायाचा 9 अध्याय आणि 6 वचन. यशाया याचा 9 अध्याय आणि 6 वचन, कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील म्हणजे थोडक्यात सत्तेला दुसरा शब्द काय? शासन किंवा सरकार. म्हणजे बंधू आणि भगिनींनो, येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी आपल्याला असं सांगत आहे की ह्या ठिकाणी यशायामध्ये लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त ज्यावेळेस जन्माला येईल तो त्याच्या खांद्यावरती सत्ता राहील. म्हणजे थोडक्यात देव जो आहे किंवा येशू ख्रिस्त जो आहे तो येशू ख्रिस्त त्याच्या खांद्यावरती म्हणजे तो सत्ता चालवेल किंवा तो सरकार चालवेल किंवा तो शासन चालवेल. म्हणजे थोडक्यात तो न्याय निवाडा करेल. म्हणजे थोडक्यात तो सरकार किंवा सत्ता म्हणजे त्याच्याकडं राज्य आहे किंवा त्याच्यावरती राज्य, त्याच्या खांद्यावरती राज्य ठेवण्यात येईल. म्हणजे तो राज्याचा कारभारी होईल थोडक्यात, किंवा राज्याची सत्ता त्याच्याकडे येईल किंवा तो राज्याचा मुख्य होईल असं ह्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. आणि जर राज्याची सत्ता त्याच्याकडे आली तर त्या राज्यामध्ये कोणी जायचं आणि कोणी नाही हे देखील येशू ख्रिस्त ठरवणार. म्हणून दाविदाच्या घराण्याची किल्ली येशू ख्रिस्ताकडे आहे. प्रगटीकरण याचा 1 अध्याय 18 वचन. प्रगटीकरणाचा 1 अध्याय आणि 18 वचन, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील म्हणजे काय?
प्रकटीकरणाचा पहिला अध्याय 18 वचन, मी मेलो होतो तरी पहा मी युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत. मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत. आता येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? प्रकटीकरण 1 मध्ये आपण शिकलो की पहा मी मेलो होतो तरी पहा मी युगानुयुग जिवंत आहे. मेलो होतो पण सध्या मेलेलो नाही, मी जिवंत आहे. आणि मी फक्त आत्ताच्या काळासाठी जिवंत नाही तर सदा सर्व काळासाठी जिवंत आहे. आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत. मरणाच्या आणि अधोलोकाच्या म्हणजे बंधू आणि भगिनींनो जरा लक्ष द्या. मरणाच्या आणि अधोलोकाच्या म्हणजे सार्वकालिक जीवन आणि सार्वकालिक मृत्यू जो आहे तो कोण ठरवेल? येशू ख्रिस्त ठरवेल. म्हणजे न्याय निवाडा तो करेल. कोण? येशू ख्रिस्त करेल. म्हणजे थोडक्यात स्वर्गाच्या राज्यामध्ये कोणी जायचं आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये कोण जाऊ शकत नाही हे ठरवणारा कोण? येशू ख्रिस्त. म्हणून त्याच्याकडं अधोलोकाच्या मरणाच्या किल्ल्या आहेत असं लिहिलेलं आहे. म्हणजे कोण लोक पुनरुत्थान पाहून स्वर्गाच्या राज्यामध्ये पदार्पण करतील त्या लोकांसाठी जर त्यानं किल्लीनं दरवाजा उघडला म्हणजे थोडक्यात स्वर्गाचं राज्य उघडलं तर जे लोक जाऊ शकतात तेच फक्त लोक जाऊ शकतील. म्हणजे ज्या लोकांना निवडलेलं आहे त्यानं तेच लोक त्या ठिकाणी जाऊ शकतील. म्हणजे काय? स्वर्गाच्या राज्यामध्ये जर जायचं असेल एखाद्या व्यक्तीला तर त्याला न्याय निवाड्यातून पार व्हावं लागेल. जो व्यक्ती न्याय निवाड्यातून उत्तीर्ण होतो किंवा त्याच्यातून यशस्वीरित्या पार होतो, पवित्र आणि सत्य जे आहे त्याच्याद्वारे तो पार होतो, त्यांनाच फक्त स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्याची संधी मिळेल. म्हणजे त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी स्वर्गाचं राज्य उघडे पाहिजे, खुलं पाहिजे आणि ते खुलं करणारा फक्त येशू ख्रिस्त, कारण की त्याच्याकडे चावी आहे. म्हणजे फिलाडेल्फिया मंडळीमध्ये येशू ख्रिस्त म्हणत आहे की तुमच्यावरती न्याय निवाडा येणार आहे तर तुम्ही काय करा? मी पवित्र आहे, सत्य आहे आणि तुम्हीही सत्याच्या मार्गावरती चला, तुम्हीही पवित्र आयुष्य जगा. म्हणजे न्याय निवाडा जो मी उघडणार आहे तो न्याय निवाडा कोणीही बंद करू शकणार नाही. आणि ज्यावेळेस मी बंद करीन त्यावेळेस तो न्याय निवाडा कोणीही उघडणार नाही. तेवढंच नाही तर स्वर्गाच्या राज्यामध्ये जर तुम्ही पवित्र आयुष्य जगला, सत्य तुम्ही जर आत्मसात केलं नाही, जर तुम्ही त्या न्यायनिवाड्यातून पार पडला तर मी दाविदाच्या घराण्याची जी किल्ली माझ्याकडे आहे, माझ्याकडे जी सत्ता आहे, माझ्याकडं स्वर्गाचं राज्य जे आहे त्याचा दरवाजा मी खोलीन आणि तो दरवाजा कोणीही बंद करू शकत नाही. म्हणजे जे लोक त्या स्वर्गाच्या राज्यात जाणार आहेत किंवा जातील त्यांना कोणीही अडवणूक करू शकणार नाही. आणि ज्यावेळेस मी दरवाजा बंद करेन त्यावेळेस तो दरवाजा कोणीही उघडू शकणार नाही. दाविदाच्या घराण्याची किल्ली म्हणजे साधा सोपा विचार आहे या ठिकाणी बंधू आणि भगिनींनो, की जर तुमच्याकडे घर असेल, सर्वांकडे घर आहे, तुम्ही जर त्या घराची चावी फक्त तुमच्याकडे असेल तर कितीही लोक त्या घराच्या दरवाजाच्या बाहेर उभा राहिले तर ते घरामध्ये प्रवेश करू शकत नाहीत, कारण की चावी तुमच्याकडे आहे, किल्ली जी आहे ते तुमच्याकडे आहे. प्रकटीकरणाचा 3 अध्याय आणि 8 वचन, तुझी कृत्य मला ठाऊक आहेत, पहा मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवले आहे. म्हणजे थोडक्यात काय? दरवाजा उघडून ठेवलेला आहे म्हणजे काय? तुम्ही थोडक्यात न्याय निवाड्यामध्ये प्रवेश करणार आहात. कोण? फिलाडेल्फिया येथे लोक. म्हणजे 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन मध्ये न्याय निवाडा जो सुरू होणार आहे त्या न्याय निवाड्यामध्ये तुम्ही पदार्पण करणारच आहात, कारण की का? तो दरवाजा मी उघडणार आहे किंवा उघडा ठेवला आहे. हा महत्वाचा भाग आहे. तुझी कृत्य मला ठाऊक आहेत, पहा मी तुझ्या पुढे दार उघडे ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही. म्हणजे या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणत आहे की ज्या न्यायनिवाड्यामध्ये तुम्ही पदार्पण करणार आहात तो न्यायनिवाडा मी सुरू केलेला आहे. दानिएलचा 7वा अध्याय आठवतो का? दानिएलच्या 7व्या अध्यायामध्ये आपण पाहिलेलं आहे की आसने मांडण्यात आली, वह्या उघडण्यात आल्या आणि त्या ठिकाणी न्यायसभा भरली. आणि न्यायनिवाड्याचं काम जे आहे ते देवाने, परमेश्वर पित्याने येशू ख्रिस्ताला दिलेलं आहे. ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, पहा मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही. तुला
शक्ती थोडी आहे तरी तू माझे वचन पाळलेस व माझे नाव नाकारले नाहीस. आता ही चांगली गोष्ट का वाईट गोष्ट? चांगले गुण आहेत हे. पहिला मुद्दा, येशू ख्रिस्त या मंडळीच्या समोर स्वतःच कसं प्रकट करतो. मुद्दा नंबर 2, ह्या ठिकाणी येशू ख्रिस्त ह्या मंडळीची थोडी वाहवा करतो किंवा कौतुक करतो, म्हणतो की तुला ताकद जरी कमी असली तरी देखील तू वचन पाळले आहेस आणि मला तू नाकारले नाहीस. म्हणजे ताकद कमी आहे म्हणजे काय? म्हणजे ह्या मंडळीमध्ये थोडके लोक आहेत. सार्दिस मंडळीच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर बहुतेक ह्या मंडळीमध्ये आणखीच जास्त कमी लोक आहेत जे विश्वासू आहेत, जे न्यायाच्या समोर जाऊ शकतात, जे न्यायनिवाड्यातून पार होणारे जे लोक आहेत हे फार ह्या मंडळीमध्ये थोडके आहेत, जे विश्वासू आहेत. या मंडळीमध्ये लोक खूप आहेत पण विश्वासू किती आहेत? कमी आहेत. विश्वासू कसे आहेत? कमी लोक आहेत. प्रकटीकरणाचा 3 अध्याय आणि 9 वचन. पहा, जे सैतानाच्या सभेचे असून आपणाला यहुदी म्हणवतात पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात. त्यांच्यापैकी कित्येकांना मी तुझ्या स्वाधीन करीन. पहा, ते येऊन तुझ्या पायाजवळ तुला नमन करतील व मी तुझ्यावर प्रीती केली आहे हे त्यांना कळून येईल असे मी करीन. प्रियजन हो, देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की सैतानाच्या सभेचे काही लोक स्वतःला यहुदी म्हणतात पण ते स्वतः यहुदी, ते शब्दशः यहुदी नाहीत, ते खोटं बोलतात असं देवाचं वचन म्हणतं. बंधू आणि भगिनींनो, फिलाडेल्फिया मंडळीमध्ये आज आपण कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या पाहत आहोत. आणि ही मंडळी कधी आहे? जवळपास 1833 इसवी सन पासून 1844 इसवी सन पर्यंत ही मंडळी आहे. म्हणजे थोडक्यात देवाचेच लोक सार्दिस पासून जे लोक जिवंत राहिले आणि त्यांनी पुढे वाटचाल केली तेच लोक ह्या मंडळीमध्ये आहेत. पण देवाचं वचन ह्या ठिकाणी असं म्हणत आहे की ह्या लोकांमध्ये काही लोक जे आहेत ते विश्वासू आहेत. प्रकटीकरण 3:8 हे वाचूया. तुझी कृत्य मला ठाऊक आहेत. आता तुझी कृत्य मला ठाऊक आहेत याच्याविषयी अगोदर कुठल्या मंडळीमध्ये आपण पाहिलं का हे शब्द? प्रकटीकरणाचा 2 अध्याय आणि 9 वचन. तुझी कृत्य, तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे. तू धनवान आहेस आणि जे यहुदी नसतानाही स्वतःला यहुदी म्हणतात पण केवळ सैतानाची सभा आहेत असे लोक जी निंदा करतात ती मला ठाऊक आहेत. बंधू आणि भगिनींनो, जर प्रकटीकरण 2:9 हे जर वाचलं तर आपल्याला कळेल की ही मंडळी जी आहे ही स्मुर्ना मंडळी आहे. म्हणजे जरा लक्ष द्या, सार्दिस मंडळी जशी इफिस मंडळी सारखी थोड्याफार प्रमाणामध्ये होती, त्याच्यानंतर आपण असं पाहिलं की जर तसं असेल तर इफिस नंतर मंडळी कोणती आहे? स्मुर्ना आहे. तर स्मुर्नाची पण परिस्थिती कशी होईल? फिलाडेल्फिया मंडळी सारखी होईल. म्हणजे इतिहास ह्या ठिकाणी परत तोच घडत आहे असं आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत. म्हणजे ज्यावेळेस आपण सार्दिस मंडळीचा विचार केला त्यावेळेस आपण म्हणालो की थोडेफार गुण एपिस मंडळीसारखे आहेत. मग ज्यावेळेस आपण फिलाडेल्फिया मंडळीचा विचार करत आहोत तर ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे तुझी कृत्य मला ठाऊक आहेत. म्हणजे जवळपास हे शब्द आपण स्मुर्ना मंडळीच्या विषयी शिकताना वापरलेले आहेत. आता जर फिलाडेल्फियाचा विचार केला तर ह्या ठिकाणी जरी रोमन कॅथलिक मंडळीचा प्रभाव नसेल, कारण की का 1798 इसवी सनला पोपची सत्ता थोड्या काळासाठी निघून गेली असताना तो प्रभाव जो आहे रोमन कॅथलिक मंडळीचा तो प्रभाव फिलाडेल्फिया मंडळीवरती जसा पाहिजे किंवा जसा होता तसा नाही. म्हणजे ही मंडळी कशी आहे? आता थोडी स्वतंत्र आहे, तिला ह्या ठिकाणी थोडी मोकळीक आहे, थोडं स्वातंत्र्य आहे. पण असं असताना देखील देवाचं वचन म्हणतं की थोडके लोक ह्या मंडळीमध्ये कसे आहेत? विश्वासू आहेत. म्हणजे ह्या मंडळीमध्ये कोणती अशी गोष्ट घडली जेणेकरून हे लोक देवापासून दूर गेले किंवा देवाच्या विश्वासामध्ये राहिले नाहीत? कोणती अशी गोष्ट घडली? म्हणजे ह्या मंडळीमध्ये कोणतं असं अरिष्ट आलं ज्याच्यामुळे ही मंडळी देवासंती विश्वासू राहिली नाही? बंधू आणि भगिनींनो, जरा लक्ष द्या. आपण जॉन विक्लिफ ह्या प्रभात ताऱ्याविषयी शिकलो. म्हणजे त्या ठिकाणी आपण असं पाहिलं की जॉन विक्लिफनं रोमन कॅथलिक मंडळीतून तो वेगळा झाला आणि त्यानं काही लोक रोमन कॅथलिक
मंडळीतून घेतली आणि स्वतःची मंडळी स्थापन केली. मार्टिन लुथरनं देखील 538 इसवी सन पासून 1798 इसवी सनच्या दरम्यान मार्टिन लुथरनं काय केलं, रोमन कॅथलिक मंडळीपासून तो वेगळा झाला आणि त्यानं काही लोक लोकांना देवाच्या वचनातून दाखवून स्वतःची मंडळी स्थापन केली. म्हणजे ज्यावेळेस फिलाडेल्फिया ही मंडळी येते बंधू आणि भगिनींनो, त्यावेळेस म्हणजे देवाचे लोक, फिलाडेल्फिया मंडळी म्हणजे बंधुप्रेम देवाचे लोक, म्हणजे ह्या काळामध्ये फक्त 1 किंवा 2 अशा मंडळ्या नसून खूप अशा मंडळ्या रोमन कॅथलिक मंडळीतून वेगळ्या झाल्या. म्हणजे खूप असे लोक रोमन कॅथलिक मंडळीला सोडून त्यांनी नवीन मंडळी स्थापन केली, नवीन मंडळ्या त्यांनी स्थापन केल्या. पण त्यांनी नवीन मंडळ्या स्थापन केल्या, पण त्या मंडळ्या खऱ्या मंडळ्या नाहीत. जशी फिलाडेल्फिया मंडळी देवाची मंडळी आहे, तशी त्या बाकीच्या मंडळ्या खऱ्या नाहीत. बंधू आणि भगिनींनो, एका वाईट गोष्टीतून आपण बाहेर पडतो, पण आपण जोपर्यंत चांगल्या गोष्टीमध्ये जात नाही तोपर्यंत आपण सुरक्षित नाही, तोपर्यंत आपण सुरक्षित नाही. फक्त वाईट गोष्टीतून बाहेर येणं गरजेचं नाही, तर चांगल्या गोष्टीमध्ये पदार्पण करणंही तितकंच गरजेचं आहे. म्हणून ह्या काळामध्ये बंधू आणि भगिनींनो, फिलाडेल्फियाच्या काळामध्ये त्याच्या अगोदर देखील 1260 वर्षाचा जो काळ आहे, जो सार्दिस मंडळीच्या अगोदर आहे, त्या काळामध्येच काय काय लोक रोमन कॅथलिक मंडळीतून वेगळे झाले. पण जसं 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 ही देवाची मंडळी पुढं प्रवेश करू लागली किंवा पुढे चालत राहिली, तसं रोमन कॅथलिक मंडळीतून खूप लोक वेगवेगळे झाले आणि त्यांनी वेगवेगळ्या मंडळ्या स्थापन केल्या, पण त्या मंडळ्या खऱ्या नाहीत. एखादी गोष्ट जी चुकीची आहे रोमन कॅथलिक मंडळीमध्ये, ती गोष्ट जरी आपण नाकारली तर त्याचा अर्थ असा नाही की सर्व गोष्टी आपण ज्या करत आहोत, म्हणजे या रविवारच्या मंडळ्या ज्या करत आहेत त्या बरोबर आहेत. नाही, देवाचे जे लोक आहेत त्या मंडळीमध्ये ह्या मंडळ्यांनी प्रवेश करायला पाहिजे होता, ह्या लोकांनी प्रवेश करायला पाहिजे होता, पण त्यांनी तसं केलं नाही. म्हणजे ह्या ठिकाणी आपण एका विशिष्ट गोष्टीचा उगम होताना पाहत आहोत. कोणत्या गोष्टीचा उगम होत आहे? खोटा संदेष्टा, म्हणजे जे मंडळ्या रविवारच्या आहेत, रोमन कॅथलिक नाही पण रविवारच्या दिवशी उपासना करतात, त्या खोट्या मंडळीचा उगम या ठिकाणी आपण पाहत आहोत. इंग्लिशमध्ये त्याला प्रोटेस्टंट असं म्हणतात, पण ते फॉल्स प्रोटेस्टंट, म्हणजे चुकीच्या रीत्या त्यांनी विरोध केलेला आहे. म्हणजे एकच गोष्टीच्या विरोधात ते गेलेले आहेत, बाकीच्या गोष्टी ज्या रोमन कॅथलिक मंडळीमध्ये आहेत त्याच गोष्टी ह्या मंडळीमध्ये आहेत. कोणत्या मंडळीमध्ये? रविवारच्या मंडळीमध्ये. म्हणून ह्या मंडळ्या जरीच वेगळ्या झाल्या असल्या तर खूप अशा गोष्टी ज्या रोमन कॅथलिक मंडळीमध्ये होत्या त्याच गोष्टी ह्या मंडळ्यांमध्ये आहेत. कोणत्या? रविवारचा दिवस पाळणाऱ्या मंडळ्या. म्हणून ह्या ठिकाणी आपण एक उगम पाहत आहोत, म्हणजे प्रोटेस्टंट लोकांचा, पण चुकीचे प्रोटेस्टंट. प्रकटीकरणाचा 2 अध्याय आणि 21 वचन ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, तिने पश्चाताप करावा म्हणून मी त्याला अवकाश दिला, तरी आपल्या जार कर्माबद्दल पश्चाताप करण्याची तिची इच्छा नाही. कोणाविषयी लिहिलेलं आहे? थुअतीरा मंडळीविषयी लिहिलेलं आहे. थुअतीरा मंडळीविषयी या ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजे 538 इसवी सन पासून 1798 इसवी सन पर्यंत. म्हणजे त्या ठिकाणी आपण इझबेल अशा स्त्रीचा वापर केला होता किंवा त्या स्त्रीविषयी आपण शिकलो. जरा लक्ष द्या, देवाने ह्या रोमन कॅथलिक मंडळीला प्रायश्चित करण्याचा वेळ दिला किंवा अवकाश दिला आणि संधी दिली. संधी आणि वेळ दोन्ही गोष्टी देण्यात आल्या. आणि ती संधी किती दिवसाची होती, किती वर्षाची होती? 1260 वर्ष देवाने रोमन कॅथलिक मंडळीला पश्चाताप करण्याची संधी दिली, पण ती संधी त्या रोमन कॅथलिक मंडळीनं त्याचा वापर केला नाही, कारण की तिच्यामध्ये प्रायश्चित करण्याची इच्छा नव्हती.
आता ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे प्रगटीकरणाचा 3रा अध्याय आणि 10वं वचन. धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहेस, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षा प्रसंग सर्व जगावर येणार आहे त्यापासून मी तुला राखीन. आता जरा लक्ष द्या. देवाचं वचन म्हणतं की ह्या मंडळीमध्ये मुद्दा नंबर 1, येशू ख्रिस्त स्वतःच कसं प्रकट करत आहे? पवित्र आणि सत्य म्हणून. कारण की का ह्या लोकांनी पवित्र आणि सत्य या मार्गावरती जायचं आहे, कारण की न्यायनिवाडा 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन मध्ये सुरू होणार आहे. म्हणून लोकांची तयारी अगोदरच. देवाचं वचन म्हणतं की हे लोक थोडके जरी असले तर त्यांनी देवाला नाकारलं नाही. ह्या ठिकाणी असे लिहिलेलं आहे की धीराविषयीचे माझे वचन राखून ठेवलेले आहे. म्हणजे ह्या लोकांनी धीराने देवाचं वचन राखून ठेवलेलं आहे. आता मुद्दा नंबर 2 जर पाहिला तर ह्या मंडळीमध्ये चांगले गुण खूप आहेत. जर आपण 7 मंडळांचा विचार केला बंधू आणि भगिनींनो, तर ह्या मंडळीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर एकही वाईट दुर्गुण नाही. एकही वाईट दुर्गुण नाही. म्हणजे सर्व जे गुण आहेत ह्या मंडळीमध्ये ते चांगलेच आहेत. जर तुम्हाला कोणीतरी विचारलं की 7 मंडळांविषयी तुम्ही शिकलेला आहात तर आम्हाला सांगा की कोणती अशी मंडळी आहे ज्यामध्ये वाईट गुण किंवा दुर्गुण नाहीत, तर तुम्ही फिलेडेल्फिया मंडळी म्हणजे बंधुप्रेम ही मंडळी याच्याविषयी सांगू शकता. आता ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त म्हणतो की परीक्षा ह्या मंडळीची होणार आहे. परीक्षा म्हणजे काय? परीक्षा हा शब्द आपण कुठे वाचला? प्रगटीकरणाचा 3रा अध्याय 10व्या वचनामध्ये आपण परीक्षा हा शब्द वापरतो किंवा वाचतो. आता ह्या ठिकाणी देव म्हणत आहे लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षा प्रसंग सर्व जगावर येणार आहे त्यापासून मी तुला राखीन. म्हणजे न्यायनिवाडा जो होणार आहे त्या न्यायनिवाड्यामध्ये मी तुला काय करीन? राखीन. कारण की का तू धीर जो आहे तो धीर सोडलेला नाहीस. आता धीर आणि परीक्षा ह्याच्यामध्ये काय संबंध आहे ते आपण थोडक्यात पाहूया. परीक्षा म्हणजे काय बंधू आणि भगिनींनो? बंधू आणि भगिनींनो, जर आपण मत्तयाचा 26वा अध्याय आणि 41वा वचन जर वाचलं तर ह्या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणत आहे तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा पण देह अशक्त आहे. न्यायनिवाडा 22 ऑक्टोबर 1844 ला सुरू होईल नक्की, पण 22 ऑक्टोबर 1844 इसवी सनला त्या दिवशी एक मोठा प्रसंग घडला. त्याच्याविषयी आपण जास्त बोलणार आहोत. त्याच्याविषयी जास्त बोलणार आहोत. प्रियजन हो, या ठिकाणी 22 ऑक्टोबर 1844 इसवी सनला एक गोष्ट घडली. ती गोष्ट म्हणजे लोकांनी खूप प्रचार केला होता त्या काळामध्ये. 22 म्हणजे 1833 इसवी सन पासून 1844 इसवी सन पर्यंत त्या काळामध्ये फिलेडेल्फियाच्या काळामध्ये लोकांनी प्रचार केला आणि त्यांनी असा प्रचार केला की 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन मध्ये येशू ख्रिस्त या भूतलावरती येणार आहे, असा प्रचार मोठमोठ्याने केला. तर तो प्रचार केल्यानंतर खूप ख्रिस्ती लोकांनी त्यांचं आयुष्य जे आहे ते येशू ख्रिस्ताला दिलं आणि 22 ऑक्टोबर 1844 इसवी सनला ते देवाची किंवा येशू ख्रिस्ताची वाट पाहू लागले. कारण की त्यांना वाटलं की येशू ख्रिस्त त्यांना घेण्यासाठी भूतलावरती येईल. पण 22 ऑक्टोबर 1844 इसवी सनला येशू ख्रिस्त आला नाही, म्हणून त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये महान निराशा पत्करावी लागली. काय पत्करावी लागली? महान निराशा पत्करावी लागली. कळालं का बंधू आणि भगिनींनो? म्हणजे त्यांच्या परीक्षेचा काळ म्हणजे सैतान आता त्यांना म्हणणार की बाबा तुम्ही येशू ख्रिस्ताची वाट पाहिली, 22 ऑक्टोबर 1844 इसवी सनला येशू ख्रिस्त आला नाही, आता तुम्ही निराश झालेला म्हणजे येशू ख्रिस्ताने तुम्हाला नाकारलेला आहे, तुम्हाला सार्वकालिक जीवन नाही. ह्याला म्हणायचं परीक्षा.
म्हणजे 22 ऑक्टोबर 1844 इसवीच्या अगोदर लोकांची अशी आशा होती की 22 ऑक्टोबर 1844 ला येशू ख्रिस्त येईल. आशा. आणि त्या आशयानुसार ते पुढे वाटचाल करत होते. त्या दिवसावरती आणि त्या विचारावरती त्यांचं पूर्ण आयुष्य होतं थोडक्यात. पण ज्या वेळेस ती घटना घडली नाही, म्हणजे येशू ख्रिस्त 22 ऑक्टोबर 1844 ला आला नाही, त्यावेळेस त्या दिवशी त्यांना महान निराशा ह्याच्या सामोरे जावं लागलं. येशू ख्रिस्त म्हणत आहे या ठिकाणी, जरा लक्ष द्या, की 22 ऑक्टोबर 1844 मध्ये जी परीक्षा तुमची होणार आहे, म्हणजे येशू ख्रिस्त येण्याची तुम्ही वाट पाहत आहात आणि येशू ख्रिस्त त्या ठिकाणी येणार नाही, ती परीक्षा तुमची जर व्हायची आहे, तर ती परीक्षा जर तुम्ही पार करायची आहे, तर तुम्ही काय करा, आत्ताच विश्वासू राहा. आत्ताच तुम्ही सत्य आणि पवित्रता बाळगा. जर तुम्ही सत्य, देवाचं वचन आणि पवित्रता बाळगली नाही, तर ज्यावेळेस येशू ख्रिस्त येणार नाही, तर त्यावेळेस तुम्हाला महान निराशा नक्कीच होईल. महान निराशा नक्कीच होईल. बंधूने भगिनींनो, ह्या ठिकाणी न्यायनिवाड्यापेक्षा जी परीक्षा त्यांच्यावरती त्या दिवशी, कोणत्या दिवशी, 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन मध्ये येणार होती, त्या परीक्षेविषयी या ठिकाणी लिहिलेले आहे. परत एकदा वाचूया. प्रगटीकरणाचा 3रा अध्याय आणि 10वं वचन. धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहेस, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षा प्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासून मी तुला राखेन. म्हणजे थोडक्यात काय, तू येशू ख्रिस्ताची वाट पाहत आहेस, पण तू विश्वासूपणाने वाट पाहत आहेस, म्हणून तुला मी काय करेन, जरी तुझी निराशा झाली, आणि त्यांची निराशा झाली, जरी त्यांची निराशा झाली, तरी देखील देवाने त्यांना सोडलं नाही. देव म्हणाला की काय हरकत नाही, तुम्ही ज्या घटनेची तुम्ही वाट पाहत होता, ती घटना तुम्ही स्वतःच्या इच्छानुसार पाहिली. देवाच्या वचनामध्ये तसं काहीही नव्हतं की 22 ऑक्टोबर 1844 इसवी सनला येशू ख्रिस्त या भूतलावरती येणार आहे, असं त्या ठिकाणी काहीही नव्हतं. पण तुम्ही 22 ऑक्टोबर 1844च्या अगोदर विश्वासूपणाने राहिला, म्हणून मी तुम्हाला या महान निराशांमध्ये नष्ट होऊ देणार नाही, तर तुम्हाला मी काय करेन, सांभाळेन, मी तुम्हाला राखीन, असं देवाचं वचन. कळालं का हा मुद्दा? हा मुद्दा फार महत्वाचा, हा मुद्दा अत्यंत महत्वाचा. कारण की ह्या ठिकाणी परीक्षा शब्द आलेला आहे, ती परीक्षा न्यायनिवाड्याविषयी जास्त नसून 1844 जो निराशाचा दिवस आहे, 22 ऑक्टोबर 1844 जो निराशेचा दिवस आहे, त्या निराशाच्या दिवसाविषयी या ठिकाणी सांगितलेले आहे. सत्य व पावित्र्याने आयुष्य जगा. आणि येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही धीराविषयी किंवा धीराने माझं वचन राखलेलं आहे, म्हणून मी काय करेन, तुमच्यावरती जी परीक्षा येणार आहे, जे तुम्हाला माहित नाही, जी परीक्षा तुमच्यावरती येणार आहे, त्या परीक्षेमधून तुम्ही ज्यावेळेस निराश व्हाल, त्यावेळेस मी तुम्हाला राखीन, म्हणजे मी तुम्हाला सुरक्षित ठेवेन. हा मुद्दा या ठिकाणी आहे. आता आपण याकोबाचे पत्र याचा 1ला अध्याय 12 वचन वाचूया. परीक्षा. याकोबाचे पत्र याचा 1ला अध्याय 12 वचन. जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य. परीक्षेत टिकतो म्हणजे मोह ज्यावेळेस येतो, म्हणजे मोह म्हणजे थोडक्यात देवापासून दूर जाण्याचा, देवाच्या विरोधात जाण्याचा ज्यावेळेस मोह येतो, देवाचं वचन म्हणतं, जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभू देव केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. जर आपण त्या परीक्षेमधून पार झालो, प्रत्येक मोहावरती विजय मिळवला, म्हणजे थोडक्यात काय, फिलाडेल्फिया मंडळीसाठी काय, ज्या वेळेस त्यांची निराशा होईल, निराशा तर नक्कीच होणार, कारण की का, त्यांनी असा विश्वास ठेवला की 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन मध्ये येशू ख्रिस्त या भूतलावरती. त्यांनी बाकीच्या लोकांना सांगितलं, बाकीचे लोकही तयार झाले, कारण की इथं काय लिहिलंय, प्रगटीकरण याचा 3रा अध्याय 10व्या वचनामध्ये काय लिहिलंय, लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षा प्रसंग सर्व जगावर येणार आहे. म्हणजे त्यावेळेसचे ख्रिस्ती लोक त्यांनी सर्व गोष्टी विकून,
सर्व गोष्टी एकमेकांसंती मिलाप केला, एकमेकांसंती त्यांनी नाती जोडली. कारण की का त्यांना वाटलं की येशू ख्रिस्त 22 ऑक्टोबर 1844 या भूतलावरती येणार आहे, पण तसं झालं नाही. म्हणून देव काय म्हणत आहे या ठिकाणी, आता याकोबाच्या पत्रामध्ये आपण हे पाहत आहोत की जो व्यक्ती परीक्षेमध्ये टिकून राहतो त्याला येशू ख्रिस्त जीवनाचा मुकुट देतो, असं देवाचं वचन म्हणतं. आता परीक्षेमध्ये टिकून राहणे फिलाडेल्फिया मंडळीसाठी काय आहे? त्यांनी 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन मध्ये ज्यावेळेस येशू ख्रिस्त येणार नाही हे ज्यावेळेस त्यांना कळेल, त्यावेळेस त्यांनी निराश जरी झाले तर त्यांनी धीर सोडायचं नाही, त्यांनी त्याच्यात टिकून राहायचं आणि म्हणायचं, देवा ही निराशा का झाली आम्हाला सांग. देवापासून दूर जायचं नाही. असं म्हणायचं नाही की आम्ही वाट पाहिली येशू ख्रिस्ताची, येशू ख्रिस्त आला नाही आणि बहुतेक आम्ही चुकीच्या मार्गावरती चाललो, आम्ही ह्या मंडळीमध्ये राहणार नाही किंवा देवाचं वचन ऐकणार नाही. असं करून चालणार नाही. त्यांनी त्या परीक्षेमध्ये टिकून राहायचं, निराशेमध्ये टिकून राहायचं, असं देवाचं वचन म्हणतं. जर ते निराशेमध्ये टिकून राहिले तर त्यांना जीवनाचा मुकुट मिळेल, असं याकोबाच्या पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे. बंधू आणि भगिनींनो, परत एकदा जर फिलाडेल्फिया मंडळीविषयी पाहिलं तर पहिला मुद्दा, येशू ख्रिस्त यांच्या समोर सत्य व पवित्र असा प्रगट करत आहे स्वतःस. मुद्दा नंबर 2, चांगले गुण ह्या मंडळीमध्ये आहेत, विश्वासू लोक आहेत, कमी जरी असले तर विश्वासू लोक आहेत आणि ह्यांनी धीर धरलेला आहे, देवाचं वचन आत्मसात केलेलं आहे. मुद्दा नंबर 3, दुर्गुण काय आहेत? काहीच नाहीत. मुद्दा नंबर 4, देवाने ह्यांना काय अभिवचन दिलेलं आहे? देवाने ह्या ठिकाणी मुद्दा नंबर 4, सल्ला काय दिलेला आहे? या ठिकाणी असा सल्ला दिलेला आहे की परीक्षा होण्याचा जो प्रसंग आहे तो प्रसंग त्यांनी काय केला पाहिजे? निभावून नेला पाहिजे, त्यामध्ये त्यांनी टिकून राहिलं पाहिजे. आणि मुद्दा नंबर 5, देव ह्यांना अभिवचन काय देत आहे? प्रगट करण्याचा 3रा अध्याय आणि 12 वचन, जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन. जो विजय मिळवतो त्याला मी देवाच्या मंदिराचा स्तंभ करीन, तो तेथून कधीही बाहेर जाणार नाही. त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरुशलेम म्हणजे माझ्या देवाची नगरी, हिचे नाव व माझे नवे नाव लिहीन. आता अभिवचन काय? जो व्यक्ती विजय मिळवतो. विजय मिळवतो म्हणजे काय? ह्या फिलाडेल्फिया मंडळीनं जरी त्यांना वाटत असले की येशू ख्रिस्त 22 ऑक्टोबर 1844 इसवी सनला येणार आहे, जरी ते बरोबर नसेल तरी देखील देव काय म्हणतो की बाबा तुमची निराशा होणार आहे मला माहित आहे, कारण की तुम्ही चुकीच्या गोष्टीवरती विश्वास ठेवलेला आहे. अशातला भाग नाही की ते मुद्दाम ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवत आहेत. त्यांचा गैरसमज, देवाच्या वचनामध्ये ते इतक्या चांगल्यारीत्या रुढले नव्हते, म्हणून त्यांना वाटलं की येशू ख्रिस्त त्या तारखेला येईल, पण त्या तारखेला येशू ख्रिस्त येणार नाही हे देवाला माहित आहे. आणि म्हणून देव म्हणाला की विजय मिळवा म्हणजे काय? निराशा जरी तुमची झाली तर तुम्ही मला सोडू नका, तुम्ही मला सोडू नका. आणि देवाचं वचन म्हणतं की मी देवाच्या म्हणजे त्या व्यक्तीला देवाच्या मंदिरातील आधारस्तंभ करीन. आधारस्तंभ म्हणजे काय? बंधू आणि भगिनींनो, आधार स्तंभ कशाला दर्शवलं जातं? जर आपण शमशोनाचा जर विचार केला तर ज्यावेळेस त्याला त्याचे डोळे काढण्यात आले, तो बलहीन झाला आणि त्याला मंदिरामध्ये उभा करण्यात आलं 2 आधारस्तंभाच्या मध्ये. त्यावेळेस त्यानं देवाकडे प्रार्थना केली, प्रायश्चित केलं आणि देवाला म्हणाला की देवा पुन्हा एक वार मला तू शक्ती दे. आणि त्यानं शक्ती घेतल्यानंतर किंवा देवाने त्याला शक्ती दिल्यानंतर त्या शमशोनाने काय केलं? ते आधारस्तंभ जे होते ते ढकलले आणि पूर्ण जे मंदिर होतं ते पूर्ण मंदिर लोकांवरती कोसळलं आणि खूप लोक मरण पावले. जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळेल, शमशोनाने जो सर्वात शक्तिशाली माणूस ह्या भूतलावरती होता, त्याच्या आयुष्यामध्ये त्यानं जेवढे लोक मरण मारले नाहीत किंवा जीवे मारले नाहीत तेवढे लोक त्यानं त्याच्या मृत्यूद्वारे मारून टाकले. म्हणजे जास्त लोकांचे प्राण कधी गेले? शमशोनाने ज्यावेळेस ते आधारस्तंभ ढकलले आणि पूर्ण मंदिर ज्यावेळेस लोकांवरती पडलं त्यावेळेस जास्त लोक दगावले. म्हणजे
त्याच्या आयुष्यामध्ये जेवढे लोक दगावले त्याच्यापेक्षा जास्त. तर आधारस्तंभ कशाला दर्शवतो? बंधून भगिनीनो, देवाचं वचन म्हणतं की जो कोणी विजय मिळवतो त्याला मंदिराचा आधारस्तंभ बनवला जाईल. म्हणजे थोडक्यात तो देवाच्या राज्यामध्ये टिकून राहील. शिमशोनाने ते आधारस्तंभ ढकलले म्हणजे ते आधारस्तंभ टिकून राहिले नाहीत. पण देव काय सांगत आहे फिलाडेल्फिया मंडळीला? तुम्ही आधारस्तंभ व्हा. आधारस्तंभ जर व्हायचं तर तुम्ही तुमच्या वचनामध्ये दृढ राहिलं पाहिजे. या मंडळीमध्ये एकही दुर्गुण नाही, एकही दुर्गुण नाही. आता ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत, प्रगटीकरणाचा 3रा अध्याय आणि 13 वचन. आत्मा मंडळांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत तो ऐको. बंधू आणि भगिनींनो, वारंवार हे वचन आपण वाचत आहोत. आत्मा मंडळांना काय म्हणतो, ज्याला कान आहेत तो ऐको. म्हणजे आपण फक्त कानानं ऐकायचं नाही तर अंतकरणानं ते आत्मसात केलं पाहिजे. जरी हे फिलाडेल्फिया मंडळीसाठी असलं तरी देखील ते आपल्यासाठी. परीक्षेत पडू नये म्हणून आपण जागृत राहिलं पाहिजे. मोह आपल्यावरती प्रत्येक दिवशी किंवा प्रत्येक क्षणी येत असेल, पण देवाचं वचन म्हणतं की जर आपण विश्वासूपणे राहिलो मोह यायच्या अगोदर, तर मोहाच्या वेळेस येशू ख्रिस्त आपल्याला त्या मोहात पडू देणार नाही. आपल्याला तो राखील, आपल्याला तो मदत करेल. आणि ज्या वेळेस आपण त्या परीक्षेमधून उत्तीर्ण होऊ, त्या परीक्षेमध्ये त्या मोहामध्ये टिकून राहू, त्या मोहामध्ये न पडता देवाच्या सामर्थ्याने टिकून राहू, तर याकोबाच्या पुस्तकाप्रमाणे आपल्याला सार्वकालिक जीवनाचा मुकुट देव दिल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर आपणास आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील जिवंत परमेश्वर देवा, उपकार मानतो आजच्या वचनाबद्दल. मागत आहोत परमेश्वरा की तू आम्हाला सहाय्य मदत कर. परीक्षेमध्ये आम्ही उत्तीर्ण व्हावं, प्रत्येक मोहावरती विजय मिळवावा असं होऊ दे. नम्र विनंती येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक.